दुसरा प्रश्न विचारला सरकारी कार्यातील भ्रष्टाचार। सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना प्रभावी आहेत का? आता त्यावेळेला कोणतरी होय म्हणेल, पण आता आपण बघितलं की आपल्या सरकारी कार्यालयात काय झालं काय सरकारी कार्यालयामध्ये मला कळत नाहीये। मला हा शॉक आहे की मंत्रालयामध्ये एसीबीचे अधिकारी प्रवेश कसा करू शकतात, मंत्रालयामध्ये अँटी करप्शनचे अधिकारी जाऊन रेड कशी करू शकतात। मी जरी तुमच्या विरोधी पक्षातला असलो तरी सुद्धा मला हे पटलेलं नाही की एसीबीची एवढी हिंमत कशी होऊ शकते की एका मंत्र्याच्या दालनामध्ये जाऊन, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये जाऊन रेड टाकण्याची हिंमत त्यांची होते कशी। भले त्याचा तो कोडवर्ड कदाचित त्यांच्या हातामध्ये निघाला असेल, एक रेषा मारली, जरा जाऊन सांग त्याला मामा साहेबांनी एक रेषा मारली म्हणजे एक, दोन रेषा मारल्या दोन, तीन रेषा मारल्या तीन, हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा, हे सगळं खरं आहे तरी सुद्धा मी ह्या मताशी ठाम आहे की सरकारी अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन रेड कसे करू शकतात। याचा अर्थ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला वाटतं युवकांचं पण वाटोळं झालंय, शेतकऱ्यांचं पण वाटोळं झालंय, बेरोजगारांचं पण वाटोळं झालंय, सरकारी योजनांचं पण वाटोळं झालंय। ही हिंमत होता कामा नये का? तो बिचारा आदिवासी विभागाचं ते खातं होतं म्हणून त्याला टार्गेट करायचा तुमचा प्लॅन होता, मला माहित नाही, पण तरी सुद्धा ह्या मताशी मी सहमत आहे की अशा पद्धतीची हिंमत अधिकाऱ्यांची होता कामा नये। अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे। मामा, हे मी तुम्हाला सांगतो, खरं सांगायला गेलं तर मी विरोधाकरता विरोध म्हणून सुद्धा कधीच अशा पद्धतीनं म्हणणार नाही की शेवटी लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये लोकप्रतिनिधीचा दर्जा आणि मान हा निश्चितपणे प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा वरचाच असला पाहिजे। या मताचा मी ठामपणे आणि मी जाहीरपणे इथं बोलतोय। प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा लोकप्रतिनिधीचा मान, मंत्र्याचा मान हा वरचाच असला पाहिजे, या मताचा मी ठाम आहे। नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत तुम्ही काही नाही, मराठी भाषेचे संवर्धन आणि शाळांमध्ये तिचा वापर वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना योग्य आहेत का? अरे तुम्हाला तर मराठी संपवायचीच आहे, कोणाच्या तरी नादाला लागून। कुठं त्रिभाषा सूत्री कुठं आहे? संपूर्ण देशामध्ये त्रिभाषा सूत्री आहे कुठे? शाळेमध्ये 3 भाषा सक्तीनं शिकवल्या पाहिजेत आणि त्यातल्या त्यात हिंदी शिकवली पाहिजे सक्तीनं। अशा पद्धतीनं देशामध्ये किंवा हिंदी भाषिक बेल्ट मध्ये सुद्धा अशा प्रकारची जबरदस्ती नाही। हे कोणाच्या डोक्यातून आलं? अगोदर नाही म्हणालात, इकडे तर आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वतःची पाठ स्वतः ठोकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच मराठीचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही या ठिकाणी डाव आखलात। 3 भाषा अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी उठाव केला। 2 ठाकरे बंधू एकत्र आले, अनेकांनी आपले पक्ष बाजूला सारून त्यांना पाठिंबा दिला म्हणून तुम्ही तात्पुरतं मागे घेतलेत। काय डॉक्टर नरेंद्र जाधवांचा अहवाल? का डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याचं काय कारण? काय कशाबद्दल नेमली गेली कमिटी? शेवटी मराठी आहे। अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला मराठी शब्दकोश तयार केला होता। आजचं काय सांगताय तुम्ही? मला 17व्या शतकाला सुद्धा त्यावेळेला या मराठी भाषेचा सन्मान त्या वेळेच्या राजा राजवाड्यांनी केलेला होता। छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना? छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुम्ही दूरदृष्टीवाले नाहीत ना? छत्रपती शिवाजी महाराजांइतका द्रष्टा नेता या जगाच्या पाठीवर कधी होऊन गेला नाही। त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना? कशा करता ही जबरदस्तीची भाषा करताय? जबरदस्ती भाषा करताय? आणि कोणतरी येऊन बाहेरून सांगतो की मुंबई फक्त ही मराठींची नाही, अनेक भाषांची मुंबई आहे आणि तुम्ही मानाखाली घालून ऐकता? हे स्वर्गीय बाळासाहेबांचं धोरण होतं? हा स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार होता? कधीतरी स्वाभिमानानं ताट उभं राहिलं पाहिजे। काय होईल त्या परिणामांची पर्वा करून मामा रोज चालत नाही। जे व्हायचं ते घडतच असतं, ते काय आपल्याकरता काहीच थांबत नसतं। पण कधीतरी आपला स्वाभिमान, कधीतरी आपला सन्मान, कधीतरी आपली अस्मिता, कधीतरी आपलं स्वयंस्फूर्तीचे विचार, या विचाराशी आपण बांधील राहिलं पाहिजे। आणि म्हणून इथं मराठी भाषेबद्दल मी सांगितलं। अध्यक्ष महोदय, पायाभूत सुविधा, महत्वाकांक्षी योजनांबद्दल सकारात्मक की नकारात्मक? सगळा आराखडा तुमचा नकारात्मक आहे, सगळा आराखडा।
तुमचा नकारात्मक आहे या ठिकाणी. दुसरी गोष्ट, हे मी नाही छापलेलं, हे प्रकाशन माझं नाहीये, हे तुम्हीच केलेलं. सरकारी पैसे देऊन जाहिराती निर्माण केल्या असाल, आम्ही नाही काय केलं. सहकारी संस्थांच्या बाबतीत सध्याच्या सरकारचा दृष्टिकोन काय आहे? सहकार मोडीत काढायचंय. काही ठराविक भागामध्ये समृद्धी आली, ही सहकारामुळे आली. काही चुका ह्या प्रत्येक ठिकाणी होतच असतात. त्या चुका झाल्या त्या दुरुस्त करायच्या असतात. चूक झाली तर ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायची असते. पण अख्खा सहकारच मोडीत काढायचंय, अख्खा सहकारच मोडीत काढायचंय. वास्तविक सहकारानं अनेक भागामध्ये समृद्धी निर्माण केली. प्रत्येक वेळी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्यावर टीका करतो, आरोप करतो. सगळंच काही सरकारी पैशातून पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी उन्नती केली नाही, प्रगती केली नाही. स्वतः संशोधनामध्ये, स्वतः नवीन नवीन त्या ठिकाणी प्रयोग, स्वतः अभ्यासक्रम, असे अनेक प्रकारचे त्यांनी नवनवीन प्रयोग सुद्धा केले आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम हे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं. चुका झाल्या असतील, सत्तेचा वापर झाला असेल, सत्ता कुठल्या भागात नव्हती, कुठल्या भागात सत्ता नव्हती, पण त्या सत्तेचा परिपूर्ण उपयोग या लोकांनी केला. आज मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, मोठमोठ्या दूध संस्था, मोठमोठे साखर कारखाने, अशा प्रकारच्या आणि सूत गिरण्या, अशा प्रकारचे अनेक उद्योग जे उभे राहिलेत, ते उद्योगांमध्ये 95, मला वाटतं 95%, मला पूर्ण माहिती नाही, पण मराठी माणसंच आहेत. कुठून आलेत ती माणसं? मराठी माणसं आहेत. ते उद्योग जर अडचणीत आणण्याचा आम्ही राजकीय कारणास्तव जर प्रयत्न केला तर आमच्याच मराठी माणसाच्या पायावर कुऱ्हाड आम्हीच मारल्यासारखी होईल. आणि म्हणून विरोधाला विरोध सगळ्या ठिकाणी करायचाच नसतो, करायचा नसतो. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था, रस्ते पूल तर राजे, आता तुमच्या खात्यात काय चाललंय मला माहित नाही, तुम्ही चांगले आहात, राजे आहात, सगळं काय आहे. वाटोळं लागलंय आमच्या भागात रस्त्याचं, वाटोळं लागलंय आमच्या भागामध्ये रस्त्याचं. आमच्या भागामध्ये इरिगेशनची कामं मोठ्या प्रमाणात नाहीत. आमच्या भागामध्ये दुसरी मागणी काही नाही. आमच्या भागामध्ये, कोकणामध्ये फक्त आणि फक्त बांधकाम खात्याशी संबंधित असलेल्याच गोष्टी फक्त मागितल्या जातात. कारण प्रचंड पाऊस पडतो, पाऊस पडतो. गेल्या 2-3 वर्षामध्ये विरोधाला विरोध. अरे आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिलंय. माझा प्रश्न आहे, सत्ता दिसाना. आज, काल, परवा, 10-15 वर्षापूर्वी तुम्ही सत्तेमध्ये गेला असाल, पण त्याच्या अगोदर या राज्यामध्ये, या देशामध्ये काँग्रेसचीच सत्ता होती, काँग्रेसचीच सत्ता होती. पण त्या काँग्रेसच्याकडं राजकारणातली जी सभ्यता होती ना, ती सभ्यता तुमच्याकडे आता राहिलेली नाही. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, मी माझ्या कानानं ऐकलंय. विरोधी पक्षाचा आमदार जर एखादं पत्र घेऊन गेला तर काँग्रेसचा मंत्री, तो विरोधी होता, तो माझ्या विरोधातला आहे की विरोधी पक्षातला, ह्याचा विचार नाही करायचा. तो ताबडतोब जर आपल्याला 5 रुपये घेतले, 6 रुपये घेतले, 10 रुपये घेतले, तर विरोधकाला न चुकता 7-8 रुपये तरी द्यायचा. मी म्हणतो 5 रुपये तरी विकासाला काँग्रेसवाले द्यायचे. काय असेल, आम्ही तक्रारी केली नसतील. माझ्यासारखा माणूस ज्या वेळेला त्या मतदारसंघातनं सातत्याने निवडून येतो, त्यावेळेला मी त्या पक्षाच्या लोकांना त्रास दिलाच असेल ना, मी त्या पक्षाच्या विरोधात काम केलंच असेल ना, मी तिथल्या पक्षांच्या विरोध, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी काही ना काहीतरी माझ्या पक्षाचं वर्चस्व व्हावं म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मी धोक्यात आणलं असेलच ना. मग त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मंत्र्याकडे तक्रार नसेल केली, त्यांनी तक्रार जरूर केली असेल. त्या भास्करला कशाला पैसे देता? हा तर तिथं जाऊन कामं करतो आणि आपल्या सरकारच्या विरोधात बोलतो. पण काँग्रेसची जी काही एक परंपरा होती, एक सभ्यता होती, ती ऐकून ठेवा. काँग्रेसवाले काय म्हणायचे? आम्ही जे पैसे देतो, आम्ही जे काम करतो अध्यक्ष महोदय, ते त्यांचं व्यक्तिगत काम करत नाही. आम्ही लोकशाही मानतो आणि लोकांनी त्यांना निवडून दिलंय. याचा अर्थ तो विरोधी पक्षाचा असला तरी त्याचा लोकांनी निवडून दिल्यामुळं आम्ही जे काम करतो ते लोकांचं करतो. ही सभ्यता आज महाराष्ट्राच्या राजकारणातून लोप पावली. ही सभ्यता महाराष्ट्राच्या राजकारणातून नाहीशी झाली आहे. यातून महाराष्ट्राचं काही हित होणार आहे असं नाही, यातून महाराष्ट्राचं काही भलं होणार आहे असं नाही, यातून महाराष्ट्राची काही उन्नती फार होईल असं नाही. कुठल्या भ्रमात वावरतात तुम्ही? शरीरातला एखादा भाग जर विकलांग झाला, एखादा भाग जर अधू झाला, एखादा भाग जर निकामी झाला, तर पूर्ण क्षमतेने त्या माणसाला काम करता येत नाही. या राज्याचे आपण विविध प्रकारची विविध अंग आहोत. त्यामुळे एकाला कोणाला तरी अशा पद्धतीनं तुम्हाला अधू करून चालणार नाही. राज्य पुढे घेऊन जायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल. अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो.
आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता. काय झालं 2016ला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, जगामधलं प्रसिद्ध स्मारक म्हणून आम्ही समुद्रामध्ये उभं करणार आहोत. कुठं गेलं ते स्मारक? काय झालं त्या स्मारकाचं? किती निवडणुका झाल्या? देशाच्या पंतप्रधानांकडून तुम्ही भूमिपूजन करून घेतलं. कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक? कुठं आहे इंदू मिल मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक? कुठं आहे स्मारक ते? अशा पद्धतीची अनेक ठिकाणची अनेक स्मारक आज तुम्ही या ठिकाणी बंद पाडलेली आहात. आणि म्हणून नुसत्या फुशारक्याने फक्त मोठेपणा मारून या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आणि राज्याची या ठिकाणी प्रगती होणार नाही. आणि म्हणून राज्याची प्रगती जर करायची असेल तर सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन चाला, अशा प्रकारची विनंती करतो तुम्हाला. तुम्ही सातत्यानं सांगत होतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेचं अनेक त्यांनी योजनांना काहीतरी त्यावेळेला स्टे दिला होता. परिस्थिती तशी होती, कोरोनाचं संकट होतं आणि त्यामुळं त्यांनी काही योजनांना स्टे दिला म्हणून त्यांना स्थगिती सरकार तुम्ही म्हणत होता. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्याच कारकिर्दीमध्ये किती योजनांना तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिलेली आहात. ते सगळी माहिती मी या ठिकाणी आणलेली आहे. थोड्या वेळामध्ये ती माझ्या हाताला लागली की मी नक्की तुम्हाला सांगेन. काय आज मराठी शाळांची अवस्था आहे? मराठी शाळांची अवस्था काय आहे? 800 शाळा, 850 शाळा आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कुठे गेला राईट टू एज्युकेशनचा ऍक्ट? कुठे गेला राईट टू एज्युकेशन? शिक्षणात यांच्या जमिनी, शाळांच्या जमिनी कोणाला तरी खाजगी माणसाला एकत्रितपणे शाळा चालवायला द्यायचा विचार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले डेपो, एसटी डेपोच्या जागा कोणाला तरी विकसित करण्याकरता द्यायच्या आहेत. संपूर्ण एसटी डेपो हे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत. शाळा विकसित करण्याकरता डेपो विकसित करण्याचं नाव घ्यायचं आणि कोणाच्या तरी नावानं या सरकारी जमिनी कुठल्या तरी व्यापाऱ्याला देण्याचा घाट हे सरकार घालतंय. आणि म्हणून हे सरकार राज्य बुडवायला निघालेलं आहे, ते राज्य तारायला निघालेलं आहे. याचा विचार एकदा आम्ही सर्वांनी एकत्रित बसून करण्याची गरज आहे. एकत्रितपणे बसून करण्याची गरज आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, अनेक मुद्द्यांवर बोलता येईल. आज महाराष्ट्रामध्ये देशात बघितलं तर महाराष्ट्राचा देशात सलग भ्रष्टाचारामध्ये पहिला नंबर आहे महाराष्ट्राचा. ही सगळी सरकारी प्रकाशन आहेत. माझा वैयक्तिक आरोप नाहीये. म्हणून मी आरोप पण करतोय की सलग 4थ्या वर्षी भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा पहिला अव्वल नंबर लागलाय. संपूर्ण प्रकरणामध्ये देशात सलग 4थ्या वर्षी अव्वल स्थानावर असून लाचखोरीचे गंभीर परिणाम समोर आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 888 लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली, ज्यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे नाशिकमध्ये नोंदले गेले. 172 पोलीस ऑफिसर त्यांना पकडलंय. महसूल विभागातले, नगर विकास विभागातले अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराशी संबंधित असलेले 682 गुन्हे एका वर्षात दाखल झालेले आहेत. यामध्ये नाशिक विभाग हा 138, पुणे 124, छत्रपती संभाजीनगर 109, ठाणे 83, अमरावती 73 या विभागांचा आणि मुंबई सह कोकण 39 या यादीत क्रमांक लागतो. 2025 मध्ये राज्यात 988 संशयित, तब्बल 3,54,49,695 रुपयाची लाच स्वीकारत असताना अधिकारी सापडलेले आहेत. वर्ग 2 चे 124 अधिकारी, 81,90,000 आणि 950 रुपये. वर्ग 3 चे 474 अधिकारी, 1,07,09,295 रुपये. आणि वर्ग 4 च्या 40 कर्मचाऱ्यांनी 4,70,900 रुपयाचा त्या ठिकाणी एसीबीने, अँटी करप्शन ब्युरोने त्यांना पकडण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातली ही प्रकरणं तर सरळच आहेत. 2021ला 715, 2022ला 688, 2023ला 763 आणि 2024ला 752 प्रकरणं या ठिकाणी आपल्या सर्वांना तिथं दिसत आहेत. आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचं भयावह असं वास्तव आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरो एनसीआरबीने त्यांच्या ऑक्टोबर 2025च्या अहवालात म्हटलंय की देशात 2023-24 मध्ये 10,786 शेतकरी शेतमजुरांनी
आत्महत्या केल्या देशामध्ये, त्यापैकी सर्वाधिक 6,669 म्हणजेच 38.5% हे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. सरकार हे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. कर्नाटक मधले 22.5% आहेत आणि त्यानंतर तामिळनाडू वगैरे. महाराष्ट्रात सर्वाधिक 6,669 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली असून 4,150 शेतकरी आणि 2,519 मजुरांनी आत्महत्या केली. याच्यामध्ये 250 महिला आहेत. 250 महिला आहेत. महाराष्ट्राचा नंबर 1 ला लागतो. नंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू मध्ये त्यानंतरच्या आत्महत्या झालेल्या आहेत. पण या देशामध्ये काही राज्य अशी आहेत की एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. अशी देखील काही या ठिकाणी मग पश्चिम बंगाल आहे, ज्या बंगालबद्दल सकाळ संध्याकाळ आम्ही रान उठवत असतो. त्या पश्चिम बंगालमध्ये एकही आत्महत्या होत नाही. ओडिसामध्ये होत नाही, झारखंडमध्ये होत नाही, हिमाचल प्रदेशमध्ये होत नाही, अरुणाचल प्रदेशमध्ये होत नाही. आणि आपल्या शेजारचं राज्य गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप या राज्याची एकही शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची नोंद नाही. एकही आत्महत्या केल्याची नोंद नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्यातून यातून जर बाहेर काढायचं असेल तर फक्त घोषणांच्या हवेचे बुडबुडे काढून आणि घोषणांचा या ठिकाणी सुकाळ दाखवून आणि अंमलबजावणीचा दुकाळ दाखवून काहीही पदरात पडणार नाही. काही पदरात पडणार नाही. तू काय केलंस, मी काय केलं, पहिल्या वक्ताला कितीही बोलू द्यायचं असं बीएससी मध्ये ठरलंय. मी बसतो तसं काय नाही, 5 मिनिटात बसतो, पण ठरलंय. 44 मिनिटं झाली. 44 मिनिटं झाली. नाही पण त्याला काय, मी अध्यक्ष महोदय मी बसतो नाही असं नाही, मी खूप बोललो, परंतु तिथे बीएससी मध्ये असं ठरलंय की पहिला जो वक्ता असेल या पक्षाकडे आपण बोला ना. ओके ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी 5 वाजेपर्यंतच आहे आजचं. का ते नंतर प्रस्ताव आहे 293चा. उद्या परत हा आहे दुसरा दिवस. नाही पण मी पुरं करतो. मी काय उद्या पुन्हा नको, कारण मग ते बरं दिसत नाही. 1-2-4 मिनिटं इकडे तिकडे झाली तर समजून घ्या. आपण ऑनलाईन राहू. राजे तुम्ही ऐकायला बसणार? बसले हो हा. आणि म्हणून शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे याचा विचार आपण करण्याची गरज आहे. आपण काय सांगत होतो, तुझ्या काळात किती झालं, माझ्या काळात किती झालं, ह्याच्या काळात किती झालं, त्याच्या काळात किती झालं. हे असं एकमेकाकडे त्याच्या काळात झालं म्हणून माझ्या काळात झालंच पाहिजे का? त्याच्या कारकिर्दीत एखादी गोष्ट चुकीची झाली ती योग्य होती का असं जर आपण म्हणणार असू तर माझ्या कारकिर्दीमध्ये व्हायला पाहिजे. पण ते चुकीचं होतं आणि माझ्या कारकिर्दीत जे घडतंय ते योग्य होतं असं म्हणून यातून मार्ग निघणार नाही. आणि म्हणून यातून जर मार्ग काढायचा असेल तर मला असं वाटतं की सरकारनं मदत तर करायला पाहिजे. सरकार मदत तर करतंय, पण मला असं वाटतं आता कुठेतरी इथं समाज प्रबोधनाची गरज आहे. मदत तर करूच, पण मदत करत असताना सुद्धा जगामध्ये अशा कितीतरी घटना घडतायत, कितीतरी अशी लोक आहेत, कितीतरी अशी माणसं आहेत, व्यवसाय करणारे लोक असतील, ट्रक व्यवसाय करणारे लोक असतील, गाडी चालवणारा ड्रायव्हर असेल, गाडीवर काम करणारा क्लीनर असेल, शाळेमध्ये शिकवणारा मास्तराबरोबर शिपाई असेल, हे लोकांच्यावर संकट नाही आहेत का? यांच्यावर काय आपत्ती येत नाही का? यांच्या संसारामध्ये काय अडचणी नाही आहेत का? प्रत्येकाला काही ना काय अडचणी आहेतच. आणि म्हणून आता कुठेतरी त्या माणसांचं आपण प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यांना सांगण्याची गरज आहे की परिस्थितीबरोबर आपण संघर्ष करू, परिस्थितीचा आपण सामना करू, आलेल्या संकटाला तोंड देऊ, परंतु आत्महत्या बाबांनुडे करू नका. आत्महत्या हा या सगळ्यावरचा उपाय नाही. बहुसंख्य पुरुष लोकच आत्महत्या करतायत, महिला बिचाऱ्या मागे राहतायत. आणि मग त्या आत्महत्येची कारण काय असतात? मुलीचं रखडलेलं लग्न, बँकेचं थकलेलं कर्ज, नैसर्गिक आपत्ती. या विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला तर आयुष्यभरती नैसर्गिक आपत्ती हात धुवूनच पाठीमध्ये लागलेली आहे. काही ना काय पीक जेव्हा चांगलं येतं तेव्हा एखादी आपत्ती येते. आता तयार होणार पीक सगळं काय ना काय आपत्ती त्यांच्या पाठीमागे लागलेलीच आहे आपत्ती पाठीमागे. पण मला तुम्हाला तरी सुद्धा सांगायचं आहे की या सगळ्यावरचा उपाय आत्महत्या नाही. उपाय नाही. बुलढाण्यामध्ये घाटाच्या खाली आणि घाटाच्या वर असे 2 भाग उल्लेख केला जातो.
एकदा मी बुलढाण्याला राजे गेलो, बुलढाण्याला गेलो, एवढी मोठी निवेदनं सर्वांनी दिली. मी त्यावेळेला मंत्री होतो. मी आपली निवेदनं घेतली आणि मी निघालो. ते म्हणले नाही तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. मी म्हटलं बॉ मी काय बोलणार नाही. एक तर माझा स्वभाव आहे तो थोडासा रोखठोक आहे. खोटं आयुष्यात कधी मला बोललेलं आवडत नाही आणि उगाच कोणाची तरी भलावण करायची आणि कोणाला बरं वाटेल असं बोलायचं आणि खरं टाळायचं हे माझ्या रक्तात नाही. त्यामुळे मी काय बोलले हे तुम्हाला आवडणार नाही. मी भाषण केलं. मी त्यांना सांगितलं की तुमच्यापेक्षा सुद्धा माझा कोकण गरीब आहे. तुम्हाला असं माझ्या अंगावरच्या कपड्यावरून तुम्ही जाऊ नका की माझ्या कोकणामध्ये सगळं अलबेल आहे, गरीब आहे. अनेक प्रसंग येतात, भूकंप येतो, नदीला पूर येतो, आमच्याकडे जमीन जागा नाही, आमच्याकडे कधी ना कधी सायक्लॉन होतं, भयान वादळ येतं, काय काय वाटेल ते होतं. पण कोणीही 2021चा पूर तुम्हाला माहिती आहे, तर चिपळून पाण्याखाली गेलो होतं, सगळं झाडून काही शिल्लक राहिलं नव्हतं. गेल्या 150-200 वर्षात कधी पूर आला नव्हता तेवढा आला. दुसऱ्या दिवशी सगळे उठले. काय करायचं, देवाची कृपा. नशिबात होतं ते घडलं म्हणून साफसूफ करायला सुरुवात केली. मी त्यांना 2-3 उदाहरणं सांगितली. मला वाटलं तर लोक मला मारतीलच, हा मोठा शाणा आलाय मला शिकवायला. मी घाट चढून गेलो नाही. हेलिकॉप्टर होतं, पवार साहेबांनी मला हेलिकॉप्टरच दिलं होतं तेव्हा पाठोपाठ ते लोक आले. मी म्हटलं बहुतेक काहीतरीचा राडा आहेच. ते म्हटले नाही 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 आमच्याकडे बैठक झाली. कुणीतरी येऊन आम्हाला हे प्रबोधन करून सांगितलं पाहिजे, आमची कोणतरी हिंमत वाढवली पाहिजे. आमच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी आमच्या दुःखावरच सातत्यानं दुःख, आमचं दुःख बद्दल फार मोठं असं कणव असल्यासारखं बोलण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या आत्महत्या म्हणजे किळसवाण्या आहेत. पुरुषानं आत्महत्या केल्यानंतर त्या महिलेच्या वाट्याला, महिलेच्या गाळ्यामध्ये त्या मुलीचं लग्न पडत नाही का? त्या बाईनं काय करावं? तुम्ही पुरुषाने आत्महत्या करता म्हटल्यानंतर त्या बाईनं काय करावं? त्या मुलीचं लग्न कार्य तिनं कसं करावं? तिनं बँकेचं कर्ज कसं फेडावं? आणि म्हणून त्याला सांगावं लागेल की हे सगळं करून सरकार तर तुझ्या पाठीशी आहे, पण आत्महत्या हा शेवटचा उपाय आहे. बाबा रे, हात जोडतो तुला मी, तू आत्महत्या करू नकोस. आत्महत्येकरता आता सरकारने मदत केली. निसर्ग कायम त्या बिचाऱ्यांच्यावर कोपलेलाच आहे, आम्ही काही म्हटलं तरी, पण त्यांचं आत्मबल वाढवण्याची गरज आहे आणि म्हणून ते आपण करावं. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. मी 2-3 गोष्टी या ठिकाणी शोधत होतो की तुम्ही एक तर कागद हातामध्ये घेऊन आयुष्यामध्ये पहिल्यांदा बोलायला मला जमतंय. मला कागद घेऊन बोलायला जमतच नाही, पण मी शोधत होतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही किती योजना बंद केल्यात, त्या सगळ्या मी शोधत होतो. निवडणुकीकरता फक्त योजना कशा चालू केल्यात, झुणका भाकर केंद्र असेल, काय भरपूर ती योजना असेल, त्या सगळ्या योजना तुम्ही कशा बंद केल्यात. ह्या तुम्ही त्यावेळेला उद्धव साहेबांना सांगत होतात की तुम्ही स्थगिती सरकार, म्हणजे त्या सरकारमध्ये तुम्ही पण होतात, कमीत कमी तेवढं तरी टाळायचं असतं, ते पण तुम्ही टाळत नाही. पण ठीक आहे, काय बंद केलं तुम्ही? निवडणुकीच्या पूर्वी लोकांची मतं मिळवण्याकरता तुम्ही सगळं पदरात पाडून घेतलं आणि निवडणूक संपल्यानंतर काय गेलात? कुठे गेला आनंदाचा शिरा? त्याच्यानंतर काय गणपती आला नाही, दसरा आला नाही, दिवाळी आली नाही, कुठे गेला आनंदाचा शिरा? मामा आनंदाचा शिरा वाटत होते त्यावेळेला स्वतःचे स्टिकर बिकर लावून. स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपचा तुम्ही कोर्स देणार होता, कुठं झाला? कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली? 1 रुपयात पीक विमा योजना का बंद झाली? एक राज्य एक गणवेश कुठे गेला? तो गणवेश कुठे गेलाय? कुठं अडकलाय? कुठं दीपक केसरकरांच्याकडं कुठं अडकलाय? तो कुठे आहे? तो बघायला हवाय. योजना दूत, तुम्ही योजना दूत तयार केलेत, ती योजना कुठे गेली? नमो कामगार कल्याण योजना बंद करून टाकलीत. नमो करून मोदी साहेबांच्या नावाचा उपयोग फक्त मतं मिळवण्याकरता केलीत, आता ती बाजूला टाकलेत मोदी साहेबांना. नमो शेततळे अभियान योजना कुठे गेली ती योजना? नमो शेततळे योजना. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना. नमो का नको, आता काय म्हणायची वेळ आली. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना. कुठे आहेत? नको मला वाटलं दादा काय मला थांबवतात की काय. नाही, या नको, हे कुठे गेल्या ह्या योजना? या सगळ्या निवडणुकीकरता लोकांच्या समोर फंडे आणलेत, लोकांच्या भावनेनं हात घातलं, महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन.
अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीनं सांगतो, आज राज्याच्या डोकीवर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडताय. बाकीच्यांची काय मतं असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासून तर ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय, ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत. 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागतायत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागे पुढे होत असेल राजे, पण 57,00,000 महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57,00,000 महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते. आज 57,00,000 महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे. एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. काय झालं घोडबंदीच्या रस्त्याचं? सुप्रीम कोर्टाने तुमच्या कानपडात मारली. 6,200 कोटी रुपयाचं टेंडर तुम्ही काढलं. सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेला. डिटेल्स मी सांगत नाही. आणि तोच रस्ता 6,200 कोटी रुपयाचा रस्ता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट वगैरे केलं. त्यावेळेला 3,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. एका योजनेमध्ये 3,200 कोटी रुपये तुम्ही भ्रष्टाचार केला. एका योजनेमध्ये अशा 1,760 योजना तुम्ही त्या ठिकाणी केल्यात. अनेक प्रकारची टेंडर्स ही आता फक्त मंत्रालयातून निघतायत. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मी धोरणावर बोलतो, मी योजनेवर बोलतो. पण आता तुम्ही त्या आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे. अजिबात या लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही. तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे. बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे. नाही, आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होता 1,500च्या ऐवजी 2,100 देईन. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही. अर्थसंकल्प तो कधी होतो तो मला चांगला माहिती आहे. अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2,100 रुपये द्या. 2,100 रुपये. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी. तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जून महिना शोधून? जून महिन्याला कुठला मुहूर्त येणार आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वाटेल त्या पद्धतीने दोष द्या. माझं काही म्हणायचं नाही मला. परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या काम केलेल्या माणसानं शेवटी तुम्हाला त्याची जाणीव नसली किंवा आठवण राहिली नसली तरी महाराष्ट्राच्या ते मनामध्ये आहे. पण 2 लाख रुपयाचं कर्जमाफी होतात तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये. 2 लाख रुपयाची कर्जमाफी. त्याच्या अगोदर कर्जमाफी होत होती तेव्हा 73 प्रकारचे दाखले लागत होते. 73 प्रकारचे दाखले लागत होते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये एका ऑर्डरवर 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका क्षणात शेतकऱ्यांची झाली. कोणाचीही कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि भ्रष्टाचाराची पण तक्रार आली नाही. आणि प्रोत्साहनपर योजना जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात. आपण ज्यांना भरणं शक्य नाही त्यांना मदत करतो, पण जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा कर्ज भरण्याकरता उद्योगदूत केलं पाहिजे. म्हणून 50,000 रुपयाची योजना त्याच वेळेला जाहीर झाली. काढून बघा बजेटचं पुस्तक. सरकार पडलं त्याच वेळेला 6,000 कोटी रुपयाची तरतूद त्या बजेटमध्ये तयार झालेली होती. त्या बजेटमध्ये झाली होती. म्हणून या राज्यपाल महोदयांच्या भाषणातून तुम्ही लोकांना फसवण्याचे जे काही उद्योग केले ते जरा बंद करा. पण मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला आता भविष्याने फसवण्याची गरजच नाही. राज्यपालांचं भाषण चांगलं ठेवण्याची गरजच नाही. आता तुम्ही नवीनच फंडा काढला होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचं उदाहरण उद्याच्या उत्तराच्या भाषणामध्ये या ठिकाणी दिलं जाईल आणि आम्हाला ऐकवलं जाईल. हे आम्हाला माहिती आहे. काय तुमची समाजामध्ये पद राहिले, काय तुमच्या पक्षाचं महत्व राहिलंय, काय तुम्हाला कोणी निवडून दिलं, कोणी आम्हाला निवडून दिलं नाही. नगरपालिकेमध्ये मी तो 1 मिनिटात अटकतो फक्त. काय ते
नाही मी ऑनलाईन राहत नाही, मी राहिलो तर बरेच मुद्दे आहेत, पण नको आता ऑनलाईन नको, मी आता संपवतो. आणि म्हणून तुम्हाला मतं कुणी दिला नाही, नगरपालिकेला, नगरपंचायतीला, महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला कुणी मतं दिला नाही म्हणून जोर जोरात सांगाल. मामा, आपला आवाज जरा विचारा. इतके वर्ष तुम्ही आम्ही सगळेच राजकारणामध्ये आहोत. अरे काय हे मतामागं पैसे तुम्ही वाटप चालवलं, हे काय चालवलं आहे काय? पर मतामागं तुम्ही वाटप काय चालवता, काय चाललंय, ह्याचं गुमऱ्यांग होणार आहे. आम्ही काँग्रेसला शिवाय देतो त्या काळात, भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र होतो. पर मताला पैसे, आता तर त्याच्या पुढचा फंडा, ईव्हीएम संपलं, मतचोरी मत यादीतली कमी जास्त करणं हा विषय संपला. आता मताला पैसे वाटणं संपलं. आता तुम्ही समोरचा उभा राहिलेला उमेदवारच मागे घ्यायला लावता, बिनविरोध करता. अरे करताय काय या लोकशाहीचं? त्या मताला काय किंमत राहणार आहे की नाही? जर मतदानानं जर एखादा सदस्य निवडून आला नाही तर त्याच्या भागातला जो कोणी मतदार असेल किंवा नागरिक असेल तो त्याच्या दरवाज्यात कुठल्या तोंडानं जाणार? त्याला कुठल्या तोंडानं जा विचारणार की माझं तू काम केलंच नाही, मी तुला निवडून दिलाय, माझं मत दिलंय, माझ्या गावाचं काम केलंच नाही? तो सरळ सांगितलंय चल तुझं मत घेऊन मी काही निवडून नाही आलो. तो बिनविरोध आला ना. 1952 साली देशाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 2026 पर्यंत फक्त 52 लोक बिनविरोध निवडून आले. पण एकट्या परवाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही 68 लोकांना बिनविरोध निवडून आणलं. अरे संविधान तुम्हाला काही मान्य आहे की नाही? घटना तुम्हाला काही मान्य आहे की नाही? लोकशाही तुम्हाला काही मान्य आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे राष्ट्रपती असतील नाही तर माननीय पंतप्रधान महोदय असतील, हे मतदान केंद्रावर जेव्हा जातात तेव्हा त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि माझ्यासारखा तुमच्यासारखा सामान्य माणूस जेव्हा मतदान केंद्रावर जातो त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. एवढं त्या मताचं मोल आणि महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 74 वर्षापूर्वी ठरवून ठेवलेलं आहे. कुठल्या दिशेनं आम्ही राज्य घेऊन जातोय, कुठल्या दिशेनं आम्ही या ठिकाणी आमचा देश घेऊन जातोय. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की शेवटी हा लोकशाहीचं पावित्र्य जपा. शेवटी लोकमताचा आदर करा. तो सत्ताधारी आहे की विरोधी आहे, ते संख्येनं जास्त आहेत की मोठे आहेत, याचा विचार न करता लोकशाहीला विरोधक पण पाहिजे आणि सत्ताधारी पाहिजे, तरच ही लोकशाही सन्मान मार्गाने चालेल, योग्य दिशेने चालेल. न पेक्षा एक चाक काढून ठेवलं तर नक्की दुसरं चाक हे तिरकत चालणार आहे, ते सरळ कधी जाणार नाहीये. आणि म्हणून आम्ही संख्येनं कमी आहोत, म्हणून आमची टिंगल टवाळी करण्यापेक्षा आमचा योग्य तो मान सन्मान राखा. आम्हाला लोकांनी निवडून दिलंय, आम्हाला तुम्ही एकही पैसा विकासाला देत नाही याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आमची जिरवताय. आमची काहीही जिरत नाही. नियतीच्या मनामध्ये असेल ते घडेल, पण तुम्ही त्या भागाचंच वाटोळं लावताय, त्या भागातल्या जनतेबरोबर तुम्ही अन्याय करताय. तो करू नका एवढीच विनंती करतो. राज्यपाल महोदयांच्या भाषणाला विरोध का केला ते सगळे मुद्दे सांगितले आहेत. इथं अनेक मुद्दे या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेचं किती वाटोळं लागलंय, किती बेरोजगार झालाय, त्या संदर्भात सुद्धा मला बोलायचं होतं. पण मी ते आता न बोलता, मला आपण खूप वेळ दिला अध्यक्ष महोदय आणि सभागृहाने सुद्धा मी जे जे बोललो ते पिन ड्रॉप सायलेंट ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि राज्यपालांच्या या भाषणाचा विरोध करतो. राज्यपालांना तुम्ही सगळं खोटं बोलायला लावलं म्हणून तुमचा निषेध करतो. आणि तुमच्या नादाला लागून राज्यपाल खोटे बोलले म्हणून त्यांच्याबद्दल खेद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.